शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक मार्मिकच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य सभागृहात आयोजित केलेल्या सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादाला थेट हात घातला। पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल लागत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी या निमित्ताने बोलून दाखवली। यासोबतच ठाकरेंनी भर स्टेजवर हात जोडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना विनंती देखील केली। सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडत आहे। 3 ते 4 वर्ष झाली, कधी आपला प्राण सोडेल हे सांगता येत नाही। त्यामुळे त्या लोकशाहीच्या तोंडात वेळेत न्यायाचे पाणी टाकले नाही तर देशाची लोकशाही मरेल। खंडपीठ कोणतेही असले तरी त्यामध्ये आपण लक्ष घाला असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी देशाच्या सरन्यायाधीश भूषण गवई यांना उद्देशून केले होते। त्यामुळे काल ठाकरेंनी केलेली विनंती आज कोर्टाने अखेर मान्य केली असंच म्हणावं लागेल। कारण आजच सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्षाची फायनल सुनावणी कधी होणार याचा निर्णय त्यांनी घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक नवीन पक्ष उदयास आला। निवडणूक आयोगाने जरी पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवरीलचा दावा सोडला नाही। सुप्रीम कोर्टात ही लढाई सुरू ठेवली आहे। अशातच आता कोर्टाकडून लवकरच याबाबतचा निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी अशी विनंती कोर्टात केली होती। न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं होतं, या प्रकरणाला 2 वर्ष झाली आहेत, त्यामुळे आम्ही एकदाच निकाल देऊ। त्यांनी हे प्रकरण लवकर संपवणार असल्याचं सांगितलं होतं। राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यातील वादावर राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडून सल्ला मागितला आहे। यावर उत्तर देण्यासाठी कोर्टाने एक घटनापीठ तयार केलं असून हे पीठ 19 ऑगस्ट पासून सुनावणी सुरू करणार आहे। यात न्यायमूर्ती सूर्यकांत हे सुद्धा या घटनापीठात आहे। त्यामुळे शिवसेना वादाचा निकाल आता ऑक्टोबरमध्ये घेतला जाणार आहे। संगणक प्रणालीत 8 ऑक्टोबर ही सुनावणीसाठीची तारीख टाकण्यात आली आहे। दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून झाल्यावर सुप्रीम कोर्ट हे यावर अंतिम निर्णय देणार आहे। त्यामुळे शिवसेना कोणाची याबाबत फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं, शिवसेना कोणाची? कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।